ठाणे महापालिकेचा 5,645 कोटींचा अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर केला। या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ किंवा दरवाढही करण्यात आलेली नाही। या अर्थसंकल्पात नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांची गुणवत्ता कशी सुधारता येईल यावर भर देण्यात आलाय। ठाणे विकसित झालं तर संपूर्ण एमएमआर विभाग विकसित होणार आहे। त्यामुळेच ठाण्याच्या विकासाकरता आपण बऱ्याच योजना हाती घेत असल्याचं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं। ठाणे एमएमआर एरियाचा ग्रोथ इंजन आहे, त्याचा हब आहे आणि ठाणे विकसित झाला तर संपूर्ण एमएमआर एरिया विकसित होणार आहे। ठाण्याच्या विकासासाठी आपण आपली निधीतून बरेच काही योजना हाती घेतो। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय परिवहन मंत्री महोदय, इतर आमदार खासदार साहेब त्यांच्या मार्गदर्शनाने राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आपल्याला निधी भेटते आणि शेवटी ही निधी जरी राज्य सरकारकडून येत असेल, एमएमआरडीए कडून येत असेल, याचा थेट लाभ ठाणेकरांना होतो आणि या वर्षी सुद्धा आपण आपली उत्पन्नातून हे सगळे काम सुरू ठेवणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।